काय काय जेन्युइनली चांगलं आहे, ऍक्च्युअल ट्रेंड्स काय चालू आहेत, काय काय वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे. ट्रेंडिंग मध्ये आहे युरोप गर्ल सध्या खूप. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. हा व्हिडिओ चॅनल चालू करण्याचं कारण असं आहे की जे मी दरवेळेला सांगतो की हेअर, ब्युटी, मेकअप आणि नेल्स ह्यांच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळावं, तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती मिळावी की त्याच्यात काय काय आहे, काय काय चालतं. मेनली जेन्युइनिटी इम्पॉर्टंट आहे की काय काय जेन्युइनली चांगलं आहे, काय काय जेन्युइनली चांगलं नाहीये. तुम्ही तुमच्या स्किनला काय काय करायला पाहिजे, मेकअप करताना तुम्ही ऍक्च्युअली काय फॉलो करायला पाहिजे, ऍक्च्युअल ट्रेंड्स काय चालू आहेत किंवा प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये कुठले आहेत. दिस इन्फॉर्मेशन इज गुड फॉर अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल ऑल्सो अँड दिस इन्फॉर्मेशन इज गुड फॉर अ मेकअप स्टुडंट किंवा जे या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे. तर त्यांच्यासाठी सुद्धा यातली प्रत्येक व्हिडिओ माझा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या जी सिरीज चालू आहे तर ती मेकअप वरती चालू आहे. मेकअपला जे फाउंडेशन वापरले जातात, सध्या कुठले फाउंडेशन ट्रेंडिंग मध्ये आहेत, कुठल्या फाउंडेशनचे रिझल्ट चांगले आहेत. तर मी तुम्हाला मॅक्सिमम जेवढी होतील तेवढी सगळी फाउंडेशन मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांना काय काय रिझल्ट तुम्हाला मिळतोय, कसा कसा त्यातनं तुम्हाला फायदा होणार आहे, काय काय वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे मेकअपसाठी. इव्हन आपण जे लाईट्स वापरणार आहोत मेकअपला तर त्याचा यूज कसा करायला पाहिजे. स्प्रेज वापरतो आपण फेससाठी, त्याचा यूज कसा, ब्लशेस आहेत, आय शॅडोज आहेत, तर सगळ्या याच्यावरती मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आजचा व्हिडिओ बेसिकली आपण स्पेशली वी आर डुईंग इट ऑन फाउंडेशन्स, कारण ही सिरीज फाउंडेशन जे सध्या चालू आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच फाउंडेशन विषयी बोललो होतो. आजच्या याच्यामध्ये सुद्धा आपण फाउंडेशन विषयीच बोलणार होतो. आजचं फाउंडेशन जे मी तुम्हाला दाखवणार आहे दॅट इज अ कंपनी कॉल्ड एज युरोप गर्ल. युरोप गर्ल इज अ व्हेरी नाईस कंपनी, खूप चांगली कंपनी आहे. प्रोडक्ट्स आर व्हेरी गुड. म्हणजे फार कमी टाइम मध्ये त्या कंपनीने खूप चांगली कॉम्पिटिशन दिलेली आहे की प्रोडक्ट्स एवढे चांगले बनवलेले आहेत की खूप सारे मेकअप आर्टिस्ट युरोप गर्ल वापरत आहेत. ब्रशेस आर व्हेरी गुड. ऑल द प्रोडक्ट्स इनफॅक्ट आय विल से की त्यांचे कॉम्पॅक्ट चांगले आहेत, त्यांचे फाउंडेशन चांगले आहेत, त्यांचे हायलायटर्स चांगले आहेत, लिपस्टिक चांगले आहेत. ऑल आर लाईक गुड, ऑल आर अप टू द मार्क. कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट आहे की जो खूप चांगला रिझल्ट येतोय. तर त्याच्यामुळे पण या स्पेशल फाउंडेशन इज दिस इज अन एचडी फाउंडेशन. तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येत आहे. मीडियम टू हाय कव्हरेज याचं रिझल्ट आहे की तुम्हाला फुल कव्हरेज देतं हा फाउंडेशन. आणि खूप चांगला फाउंडेशन आहे. शाईन पण खूप चांगली आहे. मॅट इफेक्ट आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये जर शिमर्स तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला शाईन डेफिनेटली मिळेल. पण मेन इफेक्ट जर तुम्ही वापरताय तर दॅट इज लाईक अ मॅट इफेक्ट. पण रिझल्ट इज व्हेरी नाईस. खूप चांगलं येते. स्किनला खूप जास्ती प्रमाणात ड्राय वगैरे काय करत नाहीये. प्रोडक्ट इज व्हेरी नाईस. प्रोडक्ट इज बेसिकली इझी टू यूज आणि सेल्फ ड्राईंग प्रोडक्ट आहे. तर त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही ब्रायडलसाठी सुद्धा किंवा तुम्ही सायडरसाठी सुद्धा किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा पर्सनल मेकअपसाठी तुम्ही डेफिनेटली युरोप गर्लचा हा फाउंडेशन, एचडी फाउंडेशन जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यामुळे जे कोण मेकअप आर्टिस्ट आहेत, ज्याला कोणाला जर युरोप गर्ल ट्राय करायचा आहे त्यांनी डेफिनेटली युरोप गर्ल ट्राय करा. ट्रेंडिंग मध्ये आहे युरोप गर्ल सध्या खूप आणि रिझल्ट ओरिएंटेड आहे. दॅट इज अ मेन थिंग. तुम्ही की कसं आहे, मी नुसतेच प्रोडक्ट सांगत नाहीये की जे प्रोडक्ट तुम्हाला खरोखर चांगला रिझल्ट देतात तर त्याच्याबद्दलच मी जास्ती बोलतोय आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्ती माहिती देतोय. कारण उगाच सर्व प्रोडक्ट्स घेऊन काय फायदा नाहीये. आय एम ऑल्सो मेकअप आर्टिस्ट. आज आपली व्हॅनिटी आपण जेव्हा आपण बनवतो, मी इव्हन तुम्हाला व्हॅनिटी कशी बनवायची हे पण तुम्हाला माझ्या काही पुढच्या एपिसोड नंतर सांगणार आहे की व्हॅनिटी जेव्हा बनवतो आपण तेव्हा आपल्याला स्पेसिफिक प्रोडक्ट्स ठेवायला लागतात. वी कॅनॉट कॅरी 10 फाउंडेशन, 10 आय शॅडो पॅलेट्स अँड एव्हरीथिंग की त्याला 10 बॅगा होतील आपल्या. त्याच्यामुळे बेसिकली कसं आहे की एक स्पेसिफिक काही फाउंडेशन तुम्हाला द्यायचे. पण आणि मेनली या प्रोडक्ट बद्दल एक आहे की दिस इज अन अफोर्डेबल प्रोडक्ट. दॅट इज अ मेन स्पेशालिटी ऑफ दिस प्रोडक्ट. मी असं सांगेन की अफोर्डेबल असल्यामुळे कसं आहे की चांगला जमतो, रिझल्ट पण चांगला देतोय आणि तुम्हाला त्याचा मेन आपलं जे काम आहे ते चांगलं झालं तरच तुम्हाला त्याचा एक मी म्हणेन दॅट इज अ गिफ्ट फॉर यू. त्याच्यामुळे इट इज व्हेरी नाईस प्रोडक्ट. तुम्ही डेफिनेटली मी रिकमेंड करीन या प्रोडक्ट वापरायला. तुम्हाला असेच माहिती आणि असेच व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली नोटिफिकेशन येत जातील. आणि खाली मी नंबर दिलेला आहे तर तुम्हाला तुमच्या स्किन आणि तुमच्या याच्याबद्दल जर काही आमच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल डेफिनेटली करू शकता. आणि यू कॅन आस्क अबाउट डिफरंट फाउंडेशन्स आणि तुम्हाला जे काही यूज करायच्या प्रोडक्ट बद्दल आम्ही तुम्हाला डेफिनेटली गाईड करू. थँक्यू व्हेरी मच.